लग्न म्हटलं की सोयरे धारे सगळे येतातच. दुसऱ्या दिवशी लग्न आणि जवळची मंडळी आली, बरेच 5-25 झाले. मग घरच्या महिला मंडळाने स्वयंपाक केला, सगळं केलं. माणसं जेवायला बसले, वाढायला सुरुवात झाली. पण आता मुलं कुठं आईला सोडून थोडंच जाणार. आई 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 करत आईच्या मागे चाललं. आणि एक मुलगा आई आई करत आला आणि त्या भाजीच्या पातेल्याजवळ शेजारी त्यांनी संडास केली. आता ते बाई म्हणून घराचं घरपण आमच्या आई बहिणीच्या हातात असतं. माणसं तर कुठेही चालतात आणि कुठेही पडतात, त्याला काय, सावली पाहून पडतात. आणि मग त्या बाईने हुशार डोकं चालवलं पाहिजे. त्या बाईने हुशारी अशी केली, सगळ्या पाहुणे जेवले. म्हणलं आता जर आपण हे काढत बसलो तर माणसं सगळे हिट करते. म्हणजे एक रिकामं पातेलं होतं. ते रिकामं पटदिशी आपलं पदर थोडासा केला. आता पदर नाही काय करायला, पदराचं कामच नाही राहिलं आता. थोडासा पदर आडवा झाल्यासारखं केलं आणि पातेलं त्या संडासवर पालतं केलं. आणि मग सगळे पकवान वाढले, पोटभर जेवण. त्याच्यात एका पाहुण्याने पाहिलंच पातेलं ठेवताना. अरे म्हणलं अशी गोष्ट आहे. दुसऱ्या आठवड्यात याच्या घरी मुलीचं लग्न होतं. मुलीच्या लग्नाकरता पुन्हा आले माणसं, सगळे पाहुणे आले, बसले जेवायला. वाढ झाली. हा म्हणते थांबा 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 थांबा, लग्नाच्या अगोदरच्या दिवशी मुलाच्या संडासवर पातेलं ठेवावं लागते. त्याने पाहिलं होतं ना, ही परंपरा. मग आणलं एक मुलग. आता त्याला शी म्हटलं तर कुठं संडास करता जमेना. 2-4 टोले मारली त्याला संडास करायला लावली आणि पातेलं आणलं, त्याच्यावर ठेवलं ना. बसा म्हणले. आता म्हणले का असं कसं काय? नाही म्हणले, आमच्या वरिष्ठाच्या घरी असं केलं होतं म्हणून आम्ही केलं. ह्या अनिष्ट परंपरा आहेत, याला काही नाही. ते त्या बाईने त्यावेळेस हुशारी केली म्हणून काय सगळ्यांना तसं करायचं असते का? मग आपल्या यात्रेच्या परंपरा, दिंडीच्या परंपरा, आता आपल्या खेडेगावामध्ये शबीना म्हणतात, त्या सगळ्या परंपराच्या ठिकठिकाणी असतात. त्या परंपरा आपण उज्ज्वल ठेवल्या पाहिजे. आणि त्या परंपरेमुळे कुठेही कोणाला काही चोट पोचणार नाही. आणि आपलंही धार्मिक कार्य कुठेतरी गालबोट लागणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे.